एकीकडे इंग्रजी शाळांची क्रेज, दुसरीकडे एका आमदारानेच लेकीला टाकले आश्रम शाळेत। महाराष्ट्रातील या आमदाराने असं का केलं जाणून घेऊया थोडक्यात। एकीकडे नेते आणि अधिकारी आपल्या मुलांना महागड्या खासगी शाळांमध्ये शिकण्यासाठी पाठवतात, तर दुसरीकडे आमगाव देवरीचे आमदार संजय पुराम यांनी एक आदर्श निर्माण केला आहे। त्यांनी आपली मुलगी समृद्धी हिला चक्क आपल्या गावातील पुराडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 8वीच्या वर्गात दाखल केला आहे। शासकीय शाळांचा दर्जा सुधारायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी, या विचाराने त्यांनी हे पाऊल उचललं। विशेष म्हणजे आमदार पुराम स्वतः आणि त्यांचा मोठा मुलगा बिरसा हे सुद्धा याच आश्रमशाळेचे विद्यार्थी आहेत। त्यांच्या या निर्णयामुळे जर सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवलं तर या शाळांचा कायापालट होईल अशी भावना व्यक्त होत आहे। त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। तुम्हाला काय वाटतं? आमदार संजय पुराम यांच्याप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये दाखल करायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।